मी स्नेहिल या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं बातमी संतापजनक आहे। कारण घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद हा टोकाला गेलाय। तुम मराठी लोग गंदे हो, तुम मटन मच्छी खाते हो, अशा शब्दात मराठी माणसाला हिनवण्यात आलाय। या सोसायटीतील 4 कुटुंबांचा दररोज अपमान केला जातो। अत्यंत खालच्या दर्जाची भाषा इथं वापरली जाते। मनसेनं आता या संदर्भात आवाज उठवलेला आहे आणि या सोसायटीमध्ये जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुजराती लोकांना दम दिलेला आहे। मराठी लोकांवर अन्याय होत नाही बोलतोय। मराठी लोकांनी लेटर दाखवा, लेटर दाखवा। हे काय? हे थांबे। एक मिनिट, हे कशाला केलं? हे कशाला इथं फंक्शन होतं? तुझ्या सोसायटीत फंक्शन होतं तर अख्खी बेसिंग उतरते ना सोसायटीचं फंक्शन। मग गुजराती सोडून मराठी लोकांनी इन्व्हॉल्व नाही व्हायचं, हा का प्रकार? आणि तू काय बोलतोय? भेदभाव होत नाही ते। तू ऐकलं? तू काय बोलतो म्हणून तू त्यांच्या पाठी लाचार बनून फिरतो। पण सगळेच मराठी तुझ्यासारखे नाहीयेत। काही मराठी आहेत ना ते आवाज उचलणार आहेत, त्यातले ते समजलं का? शहाणपणा करतो। रात्री सूट दिली तर काय शहाणा झाला का? आणि काय ओळख नाही बोलला? व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तू आहे ना? हा, याला विचारा जो पोल घेतलाय त्या मराठी कुटुंबाच्या विरोधात। काल मला फोन आला, ते मच्छी मटण बनवायचं नाही, स्मेल येतो, त्यांच्याकडे कुत्रा आहे तो नाही पाळायचा। त्याच्यानंतर ती म्हटली की तू मराठी लोक गंदे हो। तर माझं म्हणणं आहे की आम्ही जर मराठी माणसं घाणेरडे आहोत तर आमच्या महाराष्ट्रात कशाला येतात? तुमची राज्य चांगली तिकडे जाऊन राहा ना। पण या सोसायटीमध्ये फंक्शनला त्या लोकांना इन्व्हॉल्व नाही केलं जात। ते त्यांचं वैयक्तिक फंक्शन वेगळं करतात। मग सोसायटीची कसली तुमची? हे चुकीचं आहे ना या सगळ्या गोष्टी। मराठी माणसाला घर द्यायचं नाही, फ्लॅट विकत द्यायचं नाही, ह्यांची ही मेजॉरिटी आहे। आम्ही मराठी कुटुंब 4 लोक आहेत तिथे। बरोबर। तर मराठी जो फंक्शन होतो त्यांचा ना गुजरात्यांचा, त्या फंक्शनमध्ये मराठी लोक यायचं नाही। 2 दिवस झाले हे मॅटर वाढत गेले, मानसिक त्रास देत चाललेत। ग्रुपसारखं पोल करत चालले की जो आपण जो मराठी माणूस आहे ना जो शिवाय देतो ना त्याला आपण सपोर्ट करायचा नाही, त्यांना साईड होतं, आपली एक मेजॉरिटी बनवायची, आपण एकत्र राहायचं, त्यांना एकटं टाकायचं, ही त्यांची मानसिकता आहे। दरम्यान मराठी गुजराती वादावरून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला। भाजपला मुंबईचं गुजरातीकरण करायचंय असा आरोप राऊत यांनी केला। तर पुन्हा मराठी लोकांना त्रास दिला तर कानाखाली जाळ काढू असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे। नाही, आम्ही या संदर्भाची तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू। कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि घाटकोपरला जाऊन घाटकोपर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं। त्याच्यामुळे आता हे काय आहे, कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचा, पण आम्ही नक्कीच अमित शहा, नरेंद्र मोदी यांना कळवू। कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजपबरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुक समर्थन आहे। आमचे काल मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे। जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल। आणि आता पहिलीपासून इंग्रजीसह हिंदीची सक्ती करण्यात आलेली आहे। शालेय शिक्षण विभागानं जारी केलेल्या आदेशानुसार 1ली ते 5वी साठी हिंदी ही तृतीय भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे। मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे। इतर माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 5वी साठी माध्यम भाषा ही मराठी आणि इंग्रजी अशा 3 भाषा असणार आहेत। तर त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली राज्यामध्ये हिंदी सक्तीची करण्यात आलेली आहे। पहिलीपासून मराठी इंग्रजी सोबत हिंदीचे धडे देण्यात येतील। 1ली ते 5वी पर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे। हिंदीच्या सक्तीविरोधात दक्षिणेतल्या राज्यांचा यल्गार एकीकडे होतोय। महाराष्ट्रात मात्र त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली हिंदी अनिवार्य करण्यात आलेली आहे। दरम्यान महाराष्ट्रामध्ये मराठी आलीच पाहिजे, मात्र राष्ट्रभाषा यावी अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। राज्यात पहिलीपासून इंग्रजीसह हिंदी ही सक्तीची करण्यात आली आणि त्याच संदर्भात ते बोलत होते।
असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत. महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्यासोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे, त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे. पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषाही शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही. तर सक्तीची भाषा जी आहे ती हिंदी करण्यावरून राज ठाकरे यांनी सरकारला आता इशारा दिलेला आहे. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. आम्ही हिंदी सक्तीची महाराष्ट्रात खपवून घेणार नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे. राज ठाकरे नेमकं काय म्हणालेले आहेत पाहूयात. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची? आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथं खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत. याची नोंद शाळा प्रशासनानं घ्यावी. प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राज्यभाषेचाच मान राखला गेला पाहिजे. हिंदी भाषा अभ्यासक्रमात घेतला म्हणून विरोध नाहीये. हिंदी भाषा सक्तीची गेली त्या सक्तीला आमचा विरोध आहे. कुणी कुठली भाषा शिकावी हा प्रत्येकाचा विषय आहे, पण ह्या ज्या सक्ती केल्या जातात या सक्तीला आमचा विरोध आहे. मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. पण त्यांना NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू. माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील. आणि एक मोठी महत्वाची बातमी वक्फ कायद्यासंदर्भातली बातमी आहे. नव्या वक्फ कायद्याला 7 दिवसांची अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनं जैसे थे परिस्थिती ठेवा असे निर्देश दिलेले आहेत. तसंच केंद्रानं 7 दिवसात उत्तर द्यावे असे निर्देशही सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. आणि या प्रकरणी पुढील सुनावणी आता 5 मे रोजी होणार आहे. तर सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलंय पाहूयात. वक्फ संबंधी फार मोठे बदल आता आम्हाला नको. नव्या वक्फनुसार कुठलीही समिती नियुक्त होणार नाही. सध्या परिस्थिती जैसे थे ठेवा. वक्फ संदर्भातील 2 कलमांना स्थगिती द्या. केंद्र सरकारनं 7 दिवसात उत्तर द्यावं असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. तर वक्फ बोर्ड किंवा परिषदेवरच्या नियुक्त्या नको. माननीय सर्वोच्च न्यायालय को जो रेस्पोंडेंट्स यानी कि भारत सरकार ने कहा कि हम डे टू डे सुनवाई के लिए तैयार हैं. आप पूरे मामले को, चूंकि यह पार्लियामेंट का कानून है, पार्लियामेंट के कानून को आप इस तरह से स्टे नहीं कर सकते हैं. और माननीय सर्वोच्च न्यायालय ने सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया के बात को माना है और उन्होंने संशोधन को स्टे नहीं किया है. सिर्फ उन्होंने उनके 2 पॉइंट पे सॉलिसिटर जनरल के बात को रिकॉर्ड पे लेकर के और अगली तारीख 5 मई मुकर्रर कर दिया है और 5 मई से इस मामले की सुनवाई शुरू हो जाएगी. तर वक्फ बोर्ड कायदा आम्हाला असंविधानिक वाटतो असं MIM खासदार असदुद्दीन ओवैसींनी म्हटलंय. आणि या कायद्याला आम्ही विरोध केला होता असंही त्यांनी म्हटलंय. तर वक्फ बोर्ड सारखे कायदे आणणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. जॉइंट वर्किंग कमेटी ऑफ पार्लियामेंट का मेंबर था. जितने अमेंडमेंट सरकार ने उसमें लाए थे हमने उसकी मुखालिफत की और हमने डाइसेंट रिपोर्ट दिया.
पार्लियामेंट में भी मैंने उस पूरे बिल की मुखालिफत की है। तो ये कहना कि मैं दूसरे बिल के प्रोविजंस को मान लूंगा, ये सवाल पैदा नहीं होता। हम पूरे उस बिल को उस एक्ट को अनकॉन्स्टिट्यूशनल मानते हैं और ये आर्टिकल 25, आर्टिकल 26, 14 और 15 और 29 का ग्रेव वायलेशन है। ये हम पहले से ही बोल किया है और आज फिर आपके सामने रिपीट कर रहा हूँ। एखादा कायदा एखाद्या धर्माला नजरेपुढे ठेवून बदलायच्या भूमिकेतून आणि विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आणणं हे चुकीचं आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे। खरं तर सर्व अशा प्रकारचे कायदे सर्वांना लागू करायला पाहिजेत, सर्व रिलीजन। एखाद्या इतर धर्माच्या ठिकाणी दुसऱ्या धर्मांच्या लोकांना नेमता येतं का? ते करू शकतो का आपण? पण ते करू शकत नाही। फक्त आणि फक्त केवळ एका समुदायाला एका रिलीजन्सला ध्रुवीकरणासाठी केलेले टार्गेट होता। हे सर्वोच्च न्यायालयाला पटलेलं आहे, म्हणून त्याला स्थगिती दिली आहे। मी त्यांचे आभार मानतो। तर वळूया पुढील बातमीकडे। माजी मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळू दे अशी इच्छा नामदेव शास्त्रींनी व्यक्त केली आहे। सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, चांगली वाणी बंद पडली आहे ती पुन्हा सुरू व्हावी, पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्याकडून घडू दे असं वक्तव्य महंत नामदेव शास्त्रींनी केलेलं आहे आणि यामुळे पुन्हा वादाची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वीच नामदेव शास्त्रींनी मुंडेंना समर्थन दिल्यामुळे वाद झाला होता। आता पुन्हा मंत्रिपद मिळू दे अशी इच्छा व्यक्त केल्यानं वादाची शक्यता आहे। तेच आता आपण जाहीर केलेलं आहे त्यांना, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण। त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेलं आहेत, सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया। तर नाशिकच्या काठेगल्ली सिग्नल परिसरातील हिंसाचार प्रकरणी 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। आतापर्यंत 57 संशयित आरोपी निष्पन्न झालेले आहेत, तर 25 जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे। संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आरिफ हाजी पटेल यांचा समावेश आहे। कट रचणं, अफवा पसरवणं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंसाचार घडवण्यात सहभाग घेणं अशा संदर्भातले गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले आहेत। नाशिकमधील अनधिकृत दर्ग्याच्या वादात सातपीर दर्गा ट्रस्ट आणि नाशिक पालिका आमनेसामने आले। कारवाईला स्टे असून देखील महापालिकेनं कारवाई केल्याचा दावा दर्गा ट्रस्टनं केलेला आहे, तर कारवाई नियमानुसारच असल्याचं पालिकेनं म्हटलेलं आहे। पहिले नगरपालिकाच आली नाही अस्तित्वात, तेव्हापासून पिऱ्याचे तिथं स्थान आहे। 350 पर्वाचे पेपर आहे आमच्याकडे, डॉक्युमेंट्स आहे। तुम्ही बघायला तयार नाही, स्टेला मानायला तयार नाही, बघायला तयार नाही। सुप्रीम कोर्टात आम्ही चाललो, हा विषय तुम्हाला माहीत आहे की तिथं वाद चालू आहे। हा सुप्रीम कोर्टात असून सुद्धा तुम्ही ते स्टे आल्यानंतर तुम्ही कारवाई करू राहिले। हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी महानगरपालिकेला विचारायला पाहिजे, ही दंडशाही चालू आहे का काय चालू आहे? धार्मिक स्थळं म्हणजे अनधिकृत धार्मिक स्थळं निष्कासित करण्याबाबतचा जो शासन निर्णय आहे 2011चा आणि 2016चा, त्यामध्ये अशा प्रकारची धार्मिक स्थळं निष्कासित करण्याची कारवाई नमूद करण्यात आलेली आहे। त्या शासन निर्णयानुसार तसेच जे वेळोवेळी प्राप्त झालेले कोर्टाचे निर्णय, हायकोर्टाचा जो अद्ययावत एक निर्णय प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये नमूद केल्यानुसार सदर धार्मिक स्थळे अनधिकृत असल्यामुळे महानगरपालिकेने विहित पद्धतीने नियमानुसार त्यावर कारवाई केलेली आहे। राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी दर्ग्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। मेधा कुलकर्णी यांनी आझान रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्येश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी यावेळेस लगतच असलेल्या ऐतिहासिक छोटा शेख सलाउद्दीन दर्गा इथं नमाजासाठी देण्यात आलेला अजान रोखण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। श्रीगोंद्यामध्ये संत श्री शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या ठिकाणी दरगाह ट्रस्ट स्थापन केल्यामुळे वाद निर्माण झाला।
दर्गा ट्रस्टला विरोध करत ग्रामस्थांनी आज आंदोलन केलेलं आहे आणि यावेळेस हबप बंडा तात्या कराडकर यांनी भेट देत सौगंद मोहम्मद की खाते है मंदिर वही बनाएंगे अशी घोषणा केली। आता मंदिराचा लवकरात लवकर जीर्णोद्धार करा अशी मागणीही करण्यात आलेली आहे। सौगंद मोहम्मद की खाते है, सौगंद मोहम्मद की खाते है, सौगंद मोहम्मद की खाते है, हम मंदिर बनाएंगे। अभी हमको कोई रोकेगा नहीं। आप सब फिक्र मत करो, क्योंकि मोहम्मद साहब हमारे साथ है। तर क्षुल्लक कारणावरून 2 गटात तुफान राडा झालेला आहे। 2 गटानं जोरदार दगडफेक देखील केली। यामध्ये 6 जण जखमी झालेले आहेत। ही धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव घाट इथं घडलेली आहे। 2 ते 3 ठिकाणी हा राडा झाला आणि या मारहाणीमध्ये भाजपचे युवा नेते नंदू लवंगे यांच्यासह दोन्ही गटातील जवळपास 6 जण जखमी झाले। दरम्यान देऊळघाट गावामध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे। लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या कारणावरून हा वाद झाला आणि हाच राग मनात धरून काही तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली। तर आपण बघतोय 2 गटात कशा पद्धतीनं वाद झालेला आहे। लग्नाच्या मिरवणुकीत नाचण्यावरून हा वाद झाला आणि ज्या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं त्यामध्ये 6 जण गंभीर जखमी झाले। देऊळघाट गावामध्ये तणावपूर्ण शांतता सध्या आहे। 2 गटात राडा झालेला आहे। तर बुलढाण्यानंतर बातमी लगतच्या अकोल्यामधून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अकोला महापालिका कार्यालयात जोरदार राडा केलेला आहे। शिवसैनिकांनी पाणी पुरवठा कार्यालयामध्ये तोडफोड केली आहे। शहरातील मलकापूर भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून 10 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय आणि या विरोधात संतप्त नागरिकांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज अकोला महापालिका कार्यालयामध्ये धडक दिलेली आहे। यावेळेस आंदोलकांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पाण्याचे मटके फोडून निषेध नोंदवला आहे। कसबा बावडामध्ये लावणीच्या कार्यक्रमात गाण्याची फरमाईश करण्यावरून 2 गटात वाद झाला आणि यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यक्रम बंद पाडला। यात्रेच्या निमित्तानं लावणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। बुलढाण्यातून एक एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। शेगाव तालुक्यातील बोंडगावात केस गळती प्रकरणाला गंभीर वळण आलेलं आहे। केस गळतीनंतर आता ग्रामस्थांची नखं देखील गेल्याचा दावा स्थानिकांनी केला। आरोग्य आणि जिल्हा प्रशासनानं रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होतोय। केस गळती संदर्भात ICMRचा अहवाल अद्यापही आलेला नाही। त्यात आता नख गळतीचा प्रकार समोर आल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आता या एप्रिलमध्ये नवीनच हे लक्षात आलं की बा नखं पण जात आहेत आणि नखांच्या सोबत आणखी जर काही याच्या बॉडीवर जर परिणाम होत असला तर संपूर्ण बॉडी चेक करणं खूप अत्यंत गरजेचं आहे आणि याच संदर्भात मी माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत आज बोलणार आहोत। ऐकावं ते नवलच, कोल्हापुरात फुटबॉल स्पर्धेदरम्यान प्रेक्षकानं थेट गॅलरीमध्ये बकरी आणली। बक्षीस द्यायचं म्हणून ही बकरी आणली आणि गॅलरीत बकरी घेऊन येताच एकच गोंधळ उडाला। चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान हा प्रकार घडला असून कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशननं यावर कारवाई केलेली आहे। स्पर्धेचे संयोजक असलेल्या बालगोपाल तालीम मंडळावर 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। वळूया पुढील बातमीकडे। लाडकीच्या निधीसाठी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे, कारण स्टॅम्प ड्युटीच्या सर्व्हिस चार्जेसमध्ये दुप्पट वाढ झालेली आहे। आता कुठल्याही मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी म्हणून जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। कराराच्या कागदपत्रातील प्रत्येक पानाच्या हाताळणीसाठी दुप्पट पैसे लागतील। हे शुल्क याआधी एका पानासाठी 20 रुपये इतकं होतं, ते आता 40 रुपये करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय महसूल खात्यानं जारी केलेला आहे। दरम्यान ही शुल्क वाढ तत्काळ लागू करण्यात आलेली आहे।
स्टॅम्प ड्युटी सर्व्हिस चार्जमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे. प्रतिपानासाठी आता 20 रुपयांच्या ऐवजी 40 रुपये मोजावे लागणार आहेत. कागदपत्रांची नोंदणीही महाग होणार आहे. 100 पानांच्या करारासाठी 4,000 रुपये जास्त भरावे लागतील. सॉफ्टवेअर विकास आणि देखभालीचा खर्च वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी. यवतमाळमध्ये 27,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. ज्या महिलांकडे शेती, घर, कार, बाईक, दुकान आहे, ज्या महिला स्वतः नोकरीवर आहेत, अशा महिलांना आता लाभ मिळणार नाही. लाडकींचे लाड आता बंद झालेले आहेत. 27,000 लाडक्या अपात्र ठरलेल्या आहेत. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचे नवीन व्हिडिओ आता समोर येऊ लागले. यापैकी एका व्हिडिओमध्ये तो पबमध्ये डान्स करताना दिसतोय, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बंदूक हातात घेऊन जातोय. त्यानं मोबाईल स्टेटसवर लाल किल्ल्यासमोरचा एक फोटोही ठेवला आहे. त्यामुळे तो दिल्लीत असल्याची शक्यता आहे. रणजित कासले आज पुणे पोलिसांना शरण येणार आहे अशी ही माहिती समोर आली होती. परंतु त्याआधीच त्याचे अय्याशीचे हे 2 व्हिडिओ समोर आलेले आहेत. एका व्हिडिओमध्ये तो डान्स करतोय पबमध्ये, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एका बाउन्सर सोबत रस्त्यावर मोकाट फिरताना दिसतोय. आणि हेच फिरत असतानाचे व्हिडिओ, डान्स करत असतानाचे व्हिडिओ त्यानं आपल्या स्टेटसवर ठेवलेले आहेत. तर वळूया पुढील राजकीय बातमीकडे. तुम्ही फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कुणी घातले? हे बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी आहे असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. ते लोक म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. याला काय म्हणायचं? आता काय शिल्लक राहिले? त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही म्हणता. मी तर म्हणतो फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडलेली आहे. आणि अशी माणसंच एवढं सगळं करून पण मी त्या गावचाच नाही असं म्हणणारी वृत्ती असते. आणि म्हणून मी शेवटी एवढंच जाता जाता सांगतो, लाखो शिवसैनिकांचं दैवत बाळासाहेब आहे. आणि बाळासाहेबांचा नकली आवाज काढून आपल्या स्वार्थी आणि नकली. तर बातमीपत्रामध्ये आणखीनही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.